हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण तिळाची चिक्की तयार केलेली आहे, ती आज आपण बघणार आहे. तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण क्रंची अशी चिक्की तयार केलेली आहे, ती आज आपण बघत आहे. चिक्की तयार करण्यासाठी आपण 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. तीळ आपण स्वच्छ निवडून घेणार आहे. तर पहिल्यांदा आपण तीळ भाजून घेणार आहे. त्यासाठी आपण गरम कढईमध्ये तीळ भाजण्यासाठी टाकलेले आहेत. सतत असे परतून आपण तीळ भाजून घेणार आहे. बारीक गॅसच्या आचेवरती आपण तीळ भाजून घेत आहे. तीळ आपल्याला चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर असा तिळाचा चटचट आवाज येईपर्यंत तीळ आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तर असे तीळ चांगले भाजून झाले की आपण ते एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालत आहे. तुपामध्ये आपण 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घालत आहे. तर सतत असे परतून आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. तर चिक्कीसाठी आपण पाक तयार करत आहे, त्यासाठी आपण 1 चमचा तुपामध्ये गूळ विरघळून घेत आहे. सतत असे परतून आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे. बारीक गॅसवरती आपण गुळाचा पाक तयार करत आहे. चिक्की तयार करण्यासाठी आपल्याला गुळाचा पाक आहे तो कडक तयार करायचा आहे. तर सतत असे परतून आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे. पाक तयार झाला आहे की नाही ते आपण चेक करून घेणार आहे. एका प्लेटमध्ये पाणी घेऊन आपण त्यामध्ये थोडासा तयार केलेला पाक टाकून आपण कडक गोळी तयार झाली आहे की नाही ते बघून घेणार आहे. तर अशा पद्धतीने चिक्की तयार करण्यासाठी आपल्याला कडक असा पाक तयार करून घ्यायचा आहे. या पाकामध्ये आपण आता भाजून घेतलेले तीळ घालत आहे. पाकामध्ये तीळ घातल्यानंतर आपण लगेच ते परतून घेणार आहे. तीळ आणि गुळाचा पाक आपण चांगला एकत्र मिक्स करून घेणार आहे. सर्व पाकामध्ये तीळ चांगले आपण एकत्र मिक्स करून घेणार आहे. गॅस आपण आता बंद केलेला आहे आणि तीळ आणि गूळ एकत्र चांगले मिक्स करून घेत आहे. एका ताटाला थोडेसे तूप आपण सगळीकडे पसरवून लावून घेतलेले आहे. कढईतील तयार करून घेतलेले आपण चिक्कीचे लगेच आपण ताटावरती काढून घेणार आहे आणि चिक्की आपण सगळीकडे एकसारखी लाटून घेणार आहे. लाटण्याला मी थोडेसे तूप लावून घेतलेले आहे आणि आपण चिक्की एकसारखी ताटावरती लाटून घेणार आहे. जेवढी आपल्याला पातळ लाटता येईल तेवढी आपण चिक्की पातळ लाटणार आहे. गरम गरम असतानाच आपल्याला ताटावरती अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आहे आणि गरम असतानाच आपल्याला चाकूने चिक्की पाडून घ्यायची आहेत. चाकूला पण मी थोडेसे तूप लावलेले आहे आणि गरम गरम असतानाच आपण चिक्की पाडून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व चिक्की पाडून घेतलेल्या आहेत. तर हे आपल्याला 10 मिनटं चिक्की थंड होण्यासाठी ठेवायची आहे. तर 10 मिनटे मी चिक्की थंड होण्यासाठी ठेवली होती आणि आता चिक्क्या काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपली चिक्की कुरकुरीत तयार झालेली आहे आणि चवीलाही खूप छान झालेली आहे. ताटावरच्या सर्व चिक्क्या आपण काढून घेतलेल्या आहेत.
आणि 1 वाटी तिळापासून आपल्या एवढ्या चिक्क्या तयार झालेल्या आहेत. तर मी मोजल्या नाहीत किती चिक्क्या तयार झालेल्या आहेत, पण अतिशय छान पद्धतीने चिक्क्या तयार झालेल्या आहेत. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने मकर संक्रांतीला चांगल्या खुसखुशीत चिक्क्या तयार करा. चांगल्या कुरकुरीत एकदम झालेल्या आहेत. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली तीही कमेंट करून नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.